ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करणार आहोत, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही काय देणार आहोत? काय देणार आहोत आम्ही? आज आम्ही विचार जर केला, आम्ही आमच्या घराची स्वच्छता कोणासाठी केली? रंगरंगोटी केली कोणासाठी? फराळाचं केलं कोणासाठी? आमच्यासाठीच केले, बरोबर आहे. एवढं नाही, आता कपड्यांची खरेदी देखील झालेली असेल, हे की नाही? कपडे कोणासाठी घेतलेत? मग माझा एक प्रश्न आहे, घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला, जन्मदिवस असला, आपण सर्व घराला कपडे घेतो का? मग ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच आम्ही करतो, आहे का नाही? मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत असताना सर्व काही आमच्यासाठी आहे, बरोबर? मग त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय काय देणार आहोत आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला? जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर आम्ही त्या व्यक्तीला भेटतो आणि काय करतो? त्याला शुभेच्छा देतो, भेट वस्तू देतो, आहे का नाही? गिफ्ट देतो ना. प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील जन्म झाला त्यावेळेस ते मागी लोक त्या ठिकाणी आले, भेटायला आले त्याला आणि त्याला बक्षीस देऊन गेले, ज्ञानी लोक. आम्ही काय करतो? जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही पवित्र मंदिरामध्ये येतो, गीतं गातो, दान टाकतो, घरी जातो, बिर्याणी खातो, झालं, संपला. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय देतो आम्ही? आतापर्यंत विचार करा, आमच्या जीवनामध्ये आम्ही किती ख्रिस्त जन्मदिवस साजरे केले, किती नाताळ सण साजरे केले, आणि त्या नाताळ सणांमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय भेटवस्तू दिलेल्या? आठवतंय? जे काही केलं आणि जे काही करतो ते आमच्यासाठी आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमना संबंधामध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या त्या